हो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर, आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मान्सूनविषयी चर्चा करण्यात येत आहे. मान्सून कसा राहणार आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन सुद्धा येतात, की सर मान्सून कसा राहणार? आणि सरांना फोन करून तुम्ही विचारा, की मान्सून यावर्षी म्हणजे मान्सूनचा पाऊस जे आहे, ते कसा राहणार? तर सर काय राहणार आता पुढील कंडिशन मान्सूनविषयी? यावर्षी मान्सून चांगला राहणार आहे. हो, मी म्हटलं ना 13 मे ते 19 मेच्या दरम्यान मान्सून अंदमान बेटावर दाखल होईल. हो, बरोबर सर. बिलकुल 13 मेला हां, अंदमान होईल. 13 तारखेला. हो. हो. म मात्र सर आता 13 तारखेला मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. मग महाराष्ट्र व्यापायला किती दिवस लागेल तरी? तर मग 13 मेला तिथं आलं, की मग हो. काय होतंय हं. 13 ते 19 दरम्यान येणारच आहे ते. तसं हो. तर 13ला दस्तक देणार आहे. हो, हो. पण हे काय करते जाहीर करतात का नाही करतात त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे सर. मग तिथून 1-2 दिवस तिथं पाऊस पडला त्या बेटावर अंदमानवर. हो, मग ते वातावरण समुद्रात राहतंय. हो. लगेच 10 दिवसानं केरळला येते पाऊस. बरोबर सर. मग केरळला पाऊस सुरू झाला, हो, की तिथं 3 दिवस समजा आज, उद्या आणि परवा हो. 3 दिवस सारखा पाऊस पडला. हां. मग म्हणतात केरळच्या भूमीवर मान्सून आला. हो, बरोबर सर. मग तिथं जाहीर करतात 3 दिवस पडल्याच्या नंतर. हो, हो, हो. मग तिथून पुन्हा लगेच 7 दिवस 8-9 दिवसाला मग आपल्या महाराष्ट्राकडे येते. महाराष्ट्रात येते. बरोबर आहे सर. हो. आणि सर आपण बऱ्याचशा वेळेस असं बघितलं, की ज्यावेळेस मान्सून अंदमानात दाखल होते, तर त्यानंतर 48 तासाच्या नंतर म्हणजे न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात येते, की मान्सून अंदमानात दाखल झाला. म्हणजे 24 किंवा 48 तासाच्या नंतर. हो. हो, ज्यावेळेस मान्सून दाखल होतो, त्यावेळेस न्यूजवाले सांगत नाही आणि 48 तासाच्या नंतर सांगतात. मग मी म्हणलो ना तुम्हाला ते 2 दिवस पाऊस पडल्याच्या नंतर तिथं जाहीर केल्या जाते. हो, हो. बरोबर आहे सर. मग केरळला तसंच आहे ना, तिथं 3 दिवस सारखा पाऊस पडला. हो, सारखा पाऊस चालू राहिला की मान्सून आला जाहीर केलं जातं. मान्सून आला. बरोबर, बरोबर आहे सर. हं. मात्र सर मग महाराष्ट्र आपल्याला समजा महाराष्ट्रातनी शेतकऱ्यांच्या पेरण्या वगैरे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला तसं तर जून महिन्याची सविस्तर कंडिशन विचारण्यात येत होती. परंतु आपण दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये नक्कीच घेऊ. पण काय राहणार सर थोडक्यातली कंडिशन? यावर्षी चांगला पाऊस राहणार आहे. पिकं चांगली येणार आहेत. हो, पेरण्या पण होणार आहेत जूनमध्ये. हो, 3 टप्प्यात पेरण्या होणार आहेत. हो, म्हणजे एक 7-8 जूनच्या दरम्यान काही भागात लागवडी पेरण्या होतील. हो, हो. बरोबर. त्याच्यानंतर 15-16ला बी एकदा पाऊस येईल त्याच्यात काही होतील. हो, आणि त्याच्यानंतर 25 जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सगळ्यांच्या हो. हो. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यातनी सपनाच्या पेरण्या होऊन जाणार. हो. मात्र जे काही राहिले सोयलेले आहेत ते जुलैच्या पहिल्या आठवड्यातनी पहिल्या आठवड्यात नाही हो. 10 जुलै ते 15 जुलैमध्ये. 10 जुलै ते 15 जुलैच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन जाणार. हो. 10 हो. जुलै ते 15 मध्ये. हो. मात्र याच्यामधून कोणी सुटणार नाही. आणि तुम्हाला एक सांगतो त्या एल्नीबद्दल सांगतो. आपण खूप वेळ सांगायलो. हो, हो. पण काय झालं एल्निनो कोणी काय एखादा माणूस येतोय की काय असं लोकांना वाटाय. बरोबर. त्या तुम्हाला सांगतो ते पेरू देश आहे ना, हो. तिथे क्युटो, लिमा हे देश आहेत आता. हो, हो, हो. तिथलं आताचं तापमान आज आपल्या इकडे किती गरमी आहे. हो, बरोबर. तिथं 42 थंडी आहे थंडी. हो, तिथं थंडी आहे मायनसमध्ये थंडी 3 पर्यंत. हो. आणि तिथं म्हणतात की हे एल्निनो उद्भवला म्हणतात काही सांगतात. बरोबर आहे सर. हां, आपलं तसं काही नाही म्हणतात हे. उगाच हो, काही बोलता नाही आलं की एल्निनो म्हणायचं. हो. हं, बरोबर आहे. हं. मात्र सर अभ्यास आता करायला पाहिजे. स्वतः कसं आहे माहिती आहे का? हो. मान्सून भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत हां. ते आपल्या जे विषुववृत्तीय एवढा प्रदेश आहे तिबेट हो, हो, आपलं समुद्राच्या बाजूचं तापमान कसं आहे, त्या समुद्रावरलं तापमान कसं आहे, हो, त्याच्यानंतर आपल्या भारतातलं मध्य आणि उत्तर भारतातलं तापमान कसं आहे, इकडं संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे यावर्षी पाऊस कसा राहिला, थंडी कशी राहिली हिवाळ्यामध्ये, हो. तिकडं हिमाचल प्रदेशमध्ये बर्फ कसा पडला, बरोबर. डब्ल्यूडी कशी गेली, त्याच्यावरून ह्या अभ्यास असते सगळ्या गोष्टीचा. बरोबर, बरोबर आहे सर. बरोबर आहे. हं. हो. बरं आणि सर तुम्हाला सांगतो एल निनो डिसेंबरमध्ये उद्भवतोय. डिसेंबरमध्ये मग बरोबर आहे. पाऊस यायला जूनमध्ये. पाऊस यायला जूनमध्ये. मग जून पाऊसच निघून चालला नाही मग एल निनो उद्भवायच्या आधी. मग काय एल निनोचा काही संबंध आहे का? नाही, 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 नाही. बरोबर आहे. मात्र सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येतं, की सुपर अल निनो सक्रिय होणार आहे. तर सुपरमध्ये आणि मग अल निनोमध्ये काय फरक आहे? सुपरमध्ये तुम्हाला सांगतो त्यात आता परत एकदा सांगतो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. हो. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला. हां. तिथं ते समुद्राचं पाणी काय होतंय अर्ध्या अंशाने वाढतंय. हो. तर त्यावेळेस
सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. बरोबर. ते तापमान वाढ 2 अंशानं होते. हो, आणि जर 2.5 अंशानं तापमान वाढलं, हो. अतितीव्र एल निनो निर्माण झाला असं जाहीर केलं जातं. बरोबर. 2.5 अंश म्हणजे कसं, की समुद्रामध्ये पाय बुडिले हो, की तुमचे पाय असे गरम पाणी लागतं. आता कसं आपल्या इकडे पाण्यात पाय वरच्या टाकीचं पाणी गरम लागायलंय, बरोबर. तसं तिथं गरम लागतंय. हां, हां, हां. गरम झालं तर काय तयार होणार? वाफ तयार होणार, वाफ तयार होणार. बरोबर. बाष्पीभवन होणार. हो, बाष्पीभवन झालं की ढग तयार होणार. बरोबर आहे. ही परिस्थिती कधी असते? डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये. बरोबर आहे सर. आणि ते धरतीत आता, तर हो. तुम्हाला सांगतो आता जर तिथल्या समुद्रात पाय घातला ना, हां. एकदम थंड पाणी आहे. म्हणजे तिकडं थंडी आहे खूप. हो, हो. थंडीमध्ये तिथं पाणी गरम होईल का? नाही. मग हे उगाच येड्यात काढणी करते हे लोकांना, शेतकऱ्यांना. बरोबर आहे सर. बरोबर आहे की नाही आता? बरोबर आहे, आता बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, आता तुमची घरची वरची जी टाकी फिट केलेली, हो, हो, हो. तिचं पाणी थंड आहे का एकदम? नाही गरम आहे, कोमट लागते, कधी गरम आणि लागते. हिवाळ्यात? हिवाळ्यात नाही थंडगार. मग बरोबर आहे की नाही? हो, आता जिथं समजा आता आपला हे जे समुद्र आपल्या बाजूनं जे तळ असलं, समुद्र असलं, हो, आपलं एखादं तुमच्या गावाच्या बाजूला एखादं तळ आहे, तिथं आता तुम्ही तळ्याच्या बाजूला जा तुम्ही त्या शेतात, हो, आणि पाय बुडेला की तुमचा वरच्या पाण्याचं पाणी येतं हो. तुम्हाला. बरोबर आहे आणि सर. हिवाळ्यात तेच पाणी पाय घालू देत नाही, थंड. नाही, नाही. नाही, नाही. बरोबर आहे. मग हे थंड झालं, तर तिथं थंड झालं की तुम्हाला सांगतो लानिना तयार होते. लानिना तयार होते. बरोबर आहे. लानिना म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला त्या समुद्राचं पाणी थंड झालं, हो, आणि ते थंड तापमान सगळ्या समुद्रावर पसरलं की लानिना उद्भवतं. हो. आणि लानिना उद्भवला की त्यावर्षी आपल्याकडे पाऊस जास्त पडतं. बरोबर. आता तुम्हाला एक उघड सगळं सविस्तर सांगतो. हो, डिसेंबर महिना आणि हं. आपल्या इकडला डिसेंबर महिना काढायचा. डिसेंबर महिन्यामध्ये तिकडं पावसाळा असतोय आपलं हो तिकडं, का? हां, हां. आणि आपल्या इकडे डिसेंबर महिन्यामध्ये थंडी असते. हो, हो. मग बरोबर आहे. मग काय होतं तिथं पाणी गरम होते मग डिसेंबरमध्ये. हो, मग आपल्या इकडलं बाष्प सहज तिकडे जाते. बरोबर आहे. पण आता ह्या वेळेस काय होते, हं. तिकडे पाणी थंड आहे, समुद्र थंड आहे, हो, ऊन कुठं तापलेलं आहे आपल्या इकडे. इकडं. हो, मग हे सगळं बाष्प कुठे येणार? आपल्या इकडे. इकडे येणार. हो, हे तर गोष्ट लक्षात आली की नाही? बरोबर आहे. मग हे एल निनो लहानचा काही संबंध नसतोय बघा हे. नाही, नाही, नाही. बरोबर आहे. मी त्या तापमानावर लय अभ्यास करत असतो. तुम्हाला सांगतो, मी ह्या गोष्टी सांगत नाही. उगाच हे काय होतंय, लोक म्हणजे तुमचं काय आहे, त्याच्यामुळे मी जे तुम्ही विचारलं त्यांना सांगत असतो हे नाही, काय नाही. बरोबर आहे, करायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. उघड माझं आहे. सर तुम्ही 8वी 9वीला तुम्ही शाळेमध्ये विज्ञान बघितलं, हो, हो, हो. असे बाण दाखवले होते की नव्हते? हो, हो. बरोबर आहे. पाऊस पडतंय, पावसाचं पाणी जमिनीवर पडतं, जमिनीचं पाणी वाफ होते, वाफ हो, झाल्याच्या नंतर बाष्पीभवन होते, बाष्पीभवन झाले पुन्हा ढग तयार होते, ढग झाले पाऊस. असं चक्र आहे की नाही ऋतूचं? हो, हो. आहे ना. बरोबर आहे सर. बरोबर आहे. हे तर लक्षात आलं की हो, नाही? आलं, आलं. लक्षात विज्ञानामध्ये आलं. धड्यामध्ये होतं ना असे बाण दाखवलेले. हो, हो. बरोबर आहे. मग हे तसंच असतंय. हो. बरोबर आहे सर. आणि विशेष म्हणजे आता भविष्यात तुम्हाला एक सांगतो बरं काय. हो. भविष्यामध्ये आपल्या इकडं आपला जे भारत आहे, महाराष्ट्र आहे बरं का. हां, हां, हां. म्हणजे इतका चांगला आहे म्हणजे प्रदेश आपला, म्हणजे हो, आपल्याला 2 समुद्र आहेत. हो. एल निनो असो या नसो, हं. जर अरबी समुद्रामधून जून महिन्यात जरी पाऊस नाही पडला, शेतकऱ्याच्या पेरण्या नाही झाल्या. हां. जुलैमध्ये पाऊस पडला नाही आणि पेरण्या नाही झाल्या. हो, ऑगस्टमध्ये पाऊस नाही पडला आणि पेरण्या नाही झाल्या. हो. बॉन्डवर लिहून देतो, बॉन्डवर. बरोबर आहे. 20 बरोबर आहे. सप्टेंबरला हो. बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होते बघा. हां, हां, हां. आणि ते पाऊस येणार हो. आणि आपली शेतकऱ्याची हरभऱ्याची, ज्वारीची पेरणी करून देणार. बरोबर आहे सर. हे निसर्गाचं गणित ठरलेलं हो, आहे हो, हो. बरोबर आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये. हो. हे खरं म्हणजे 2 समुद्र आहे. ह्या समुद्रातला जरी नाही पाऊस आला तर इकडून येणार. बरोबर आहे. आणि ह्याचा मग परत तुम्हाला सांगतो, अहिल्यानगर जिल्हा, हो, सोलापूर जिल्हा, हो, सांगली जिल्हा, हो, सांगोला तालुका, हो, सांगोला जिल्हा, हो, त्याच्यानंतर सातारा, हो, इकडं परभणी, हो. बीड, हं. आपलं नांदेड, हो, हिंगोली हे आहेत ना, हो. इकडं परतीचा पाऊसच जास्त पडतो त्यांना. परतीचा पाऊस. बरोबर आहे सर. तिकडला पाऊस आला हो, तरी जास्त. हो. बरोबर आहे. हे खरं आहे सगळ्यात महत्वाचं. हो. बरोबर आहे सर. हं. म्हणजे मात्र ह्या सर गोष्टी कोणी सांगत नाही. हां, नाही, हे नाही, नाही. सगळ्यात बरोबर आहे. महत्वाचं आहे हे. हो.
आणखीन ते वाढल्यास काय करत त्यांना तिथं मी प्रत्येक ठिकाणी घेतो गावोगावी जाऊ जाऊ अभ्यास केलेला आहे तेव्हा. हां. अभ्यास केला तेव्हा सांगतो. परतीचा पाऊस होत त्यांचं खरं आहे. नसताना हे जरी नाही पाऊस आला तर त्यांना परतीचा पाऊस जीवदान देतोय. हो, बरोबर आहे सर. आणि यावर्षी तसंच आहे. जूनमध्ये जरी पाऊस थोडा म्हणजे जेमतेम पडणार असतं तर परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. हां, 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 हां. बरोबर आहे. हं. मात्र यंदा पाऊस भरपूर म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार का मग कमी राहणार सर? सरासरी इतकाच राहील फक्त परतीचा पाऊस चांगला पडेल. मग परतीचा पाऊस चांगला परतीमध्ये काय होणार पहिल्यांदा पडल्यामुळं खरीप चांगली येणार आहे. हो, हो, हो. कमी असल्यामुळं हो. आणि परतीचा पाऊस पडल्यामुळं रब्बी येणार आहे. बरोबर आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी चांगलं चालू हो. बरोबर आहे सर. आणि आणखीन एक तुम्हाला सांगतो आता. हो, वाटल्यास मागच्या एकदा याचं सांगितलं होतं. हो. आता हे 2026 आहे. हां. आता 27-28 ला खूप पाऊस पडणार आहे. 27-28 ला? हो 2000. हो. पुन्हा 29 ला ह्याच दिवशी मला वाटल्यास फोन लावा 1 मे ला 29 ला 2029 ला. बरोबर आहे, बरोबर आहे. हे म्हणले पाहिजे 2029 ला लानिना असल्यामुळं हो. पाऊस कमी पडणार हे असं म्हणणार सगळे. बरोबर आहे, बरोबर आहे. पुन्हा 30-31 ला पुन्हा जास्त पाऊस पडणार तर 2032 ला पुन्हा असंच म्हणणार लानिना हो. उद्भवला. बरोबर आहे. हे आणि सांगायला तुम्हाला. आणि सर तुम्ही 2050 पर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. हो ना. मग हो. मी तुम्हाला कारण सांगितलं ना सगळं स्टडी हो. करून. आणि तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 2100 पर्यंत म्हणजे तुम्ही 100 पर्यंत अभ्यास केलेला आहे. हां, सगळं सगळं डिटेल लिहून ठेवलेल्या आहे गोष्टी. हो, हो, हो. हो. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे सर. शेतकऱ्याला म्हणा काही घाबरू नका फक्त आजच्यानं 36 दिवस पाऊस राहिलाय म्हणा. हो. आजपासून 36 दिवस. 36 दिवस. मात्र शेतकऱ्यांनी मग कामे आटपायला पाहिजे लवकरात लवकर. हो. हो. मात्र या एका महिन्यातनी शेतकऱ्यांची मशागती वगैरे सबन कामे पूर्ण झालीच पाहिजे. हो, एका महिन्यात करून घ्या. हो. बरोबर. सर मात्र पुन्हा काय करू आपण सविस्तर शेतकऱ्याला दररोजचे दररोज 2-2 दिवसाला अंदाज देत जाऊ. बरोबर सर. आणि शेतकऱ्याचं पेरणीचं नियोजन सांगून जाऊ. हो. शेतकऱ्यांना पेरणी कधी पाऊस पडल्यास किती कधी करायला पाहिजे. बरोबर ऊल सर. असली तरच करायची. हो. एकीत ऊल गेली तरच पेरण्याचा निर्णय घ्यायचा. सगळं आपण नंतर डिटेल देऊतच ना. हो, हो. बरोबर सर. आणि सर जे काही नवीन शेतकरी आहे म्हणजे बरेचसे शेतकरी माझ्या चॅनलवरती 92,000 शेतकरी जुटलेले आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला असं सुद्धा म्हणण्यात येत आहे की सरांची रेकॉर्डिंग डेली घेत जा. परंतु बरं. तुम्हाला काम असल्यामुळे आपण 2 दिवसाच्या नंतर आपण तुमची रेकॉर्डिंग घेत जाऊ सर. बरं, बरं. चालतं. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.